कारण कोरोनाच्या संकटामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही आणि तसे बघता आपण 70+ असल्यामुळे प्रत्यक्ष समूहाने एकत्र भेटणं हे पण आपल्याला शक्य नाहीये आणि ते हिताचं पण नाहीये आणि भेटायला समजा ठरवलं तरी घरचे आपल्या नावाने सगळे बोंबाबोंब करतील. त्यामुळे आपण यावर्षी झूम मीटिंगद्वारे आपण प्रथमच एकत्र भेटत आहोत आणि आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार आपण आपल्या सांडोद परिवारातील दिवंगत जे मित्र आपले जे सहकारी आहेत त्यांना श्रद्धांजली वाहूनच आपण सुरुवात करणार आहोत. तर फेब्रुवारी 2020 ते 21 म्हणजेच गेल्या वर्षभरामध्ये दुर्दैवाने निधन पावलेल्या सांडोजन सभासदांची संख्या 31 आहे आणि आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत. तर या झूमच्या माध्यमातून आपण ही मीटिंग घेत आहोत. तर मी आता ज्योती खेडेकर यांना आपल्या दिवंगत झालेल्या सदस्यांची माहिती सांगायला सांगतो. तसेच काही फोटो उपलब्ध आहेत ते पण आपल्याला पाहता येतील. ओके, हँड ओव्हर टू ज्योती. ज्योती खेडेकर अनम्यूट करा. ज्योती प्लीज अनम्यूट. अनम्यूट करा सांग. ज्योती अनम्यूट आवाज येत नाहीये. क्रॉस हो द्या. ये जा, थांबा, सांगतो मी. हॅलो, येतोय आवाज? हॅलो, आवाज येतोय? येस येस, व्हेरी मच क्लिअर आहे, क्लिअर आहे, येतोय आवाज? व्यवस्थित आवाज येतो आहे. अच्छा, आपल्यापैकी मी स्वतः ज्योती खेडेकर. नमस्कार सगळ्यांना. आपल्यापैकी सँडविच मध्ये आपण सर्व मित्र परिवार आपला होता, पण त्याच्यामध्ये जे दिवंगत व्यक्ती होत्या त्यांची मी आपल्याला नावं वाचून दाखवते. राजू पुरी या फिनिशिंग प्लांट मध्ये टीम लीडर म्हणून काम करत होते. सर्व लोकांनी म्यूट करायचं आहे. कोणी आता ऑडिओ अनम्यूट आहे, कृपा करून म्यूट करा. कंटिन्यू. त्याच्यापैकी राजू पुरी ह्या फिनिशिंग प्लांट मध्ये टीम लीडरचं काम करत होत्या. त्याही आपल्यातनं 14/2/20 ला दिवंगत झालेल्या आहेत. दुसऱ्या आमच्याच डिपार्टमेंटच्या एस आपटे ह्या सुद्धा पॅकिंग डिपार्टमेंटला टीम लीडरचं काम करीत होत्या. त्याही आपल्यामध्ये आज नाहीये. तिसऱ्या नीला दुखंडे फिनिशिंग प्लांटला नीला दुखंडे त्याही फिनिशिंग प्लांटला आमच्या ऑपरेटिंगचं काम करत होत्या. त्याही आज आपल्यात नाहीयेत. चौथे रंजन घोषल तर टॅब्लेटिंगचे सगळ्यांनाच माहिती आहेत. हसरा मनुष्य, सदा हसत मुखत आणि कायम त्यांच्या तोंडामध्ये ओठावर त्यांच्या गाणी असत आणि अतिशय सुंदर गाणी गात. आपल्या सहलीमध्ये त्यांचा तर मोठा ऑर्केस्ट्राच असायचा. त्यामुळे रंजनला कोण ओळखत नाही असं होऊ शकत नाही. तेही आज आपल्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर रोहिणी मुंज या एम्पुलला ऑपरेटरचं काम करत होत्या. त्याही आपल्यातनं 27/8/2000 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. शैला व्ही वाडीवकर याही आपल्यामध्ये एम्पुलला काम करत होत्या. त्यांनीही बरीच लवकर सर्व्हिस सोडल्यामुळे तेव्हापासून त्या आपल्यात नाहीत. परंतु आता तर त्या दिवंगत झाल्यामुळे 24/9/20 मध्ये त्या दिवंगत झाल्या. रमेश कोटियन फिनिशिंग प्लांट मध्ये सिनियर क्लार्क म्हणून काम करत होते. कोटियन म्हणजे एकदम हसरा मनुष्य. कधीही आम्हाला काम असलं तर ते आमच्या समोरच्याच केबिनला बसलेले असायचे. त्यामुळे नेहमी त्यांचं आम्हाला मदत व्हायची. कुठच्याही गोष्टीबद्दल त्यांना काहीही विचारलं तर रमेश कोटियन आम्हाला हसत हसत उत्तर देत होते. मनमिळावू स्वभाव होता त्यांचा. तेही आज आपल्यात नाहीये. त्याच्यानंतर कुंदा सुरतकर याही आमच्याकडे पॅकिंग डिपार्टमेंटला होत्या. अतिशय नीटनेटकी व्यक्तिमत्व,
परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना तब्येत साथ देत नव्हती, म्हणून त्यांनाही नोकरी सोडावी लागली. त्यामुळे त्याही आमच्यातनं लवकरच गेल्या होत्या, परंतु आता त्यांना आजारपणामुळे त्यांना देवाज्ञा झालेली आहे. ज्योती अय्यर ह्या आमच्याकडे पॅकिंग डिपार्टमेंटला ऑपरेटर होत्या. त्याही हसतमुख असायच्या नेहमी, आणि त्यांचं एम्पूल मशीनवर त्यांचं काम असायचं. नेहमी हसतमुख असायच्या. त्याही आत्ताशी आजारपणामुळे 8/3/21 त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर भाऊ वाघचोरे, ITP डिपार्टमेंटचे भाऊ वाघचोरे, ITP डिपार्टमेंट ऑपरेटर म्हणून होते. त्यांनाही यावर्षी देवाज्ञा झालेली आहे. त्याच्यानंतर नमी सावंत हे तर बोलकं व्यक्तिमत्व होतं. नमी सावंत ही बोलकं ITP चे बोलकं व्यक्तिमत्व, स्वभाव हसरा, आणि नेहमी तेही हसतमुख असायचे आणि आपल्या मध्ये नेहमी सहभागी होत होते. असे हे नमी सावंत, आणि जी मी आता नावं वाचून दाखवली ते आज आपल्यामध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे अतिशय वाईट वाटते, कारण प्रत्येक वेळेस आपण एकमेकांना भेटत होतो, पण यावर्षी भेटू शकत नाही. त्यामुळे आज त्यांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे. नमस्कार. आता आपल्याला घाणेकर साहेब पुढील नावं वाचून दाखवते. घाणेकर साहेब. जयंत अनम्यूट कर. जयंत. नमस्कार, मी जयंत घाणेकर. 2020 आणि 2021 या वर्षभरात दिवंगत झालेले आपले सहकारी काही जणांची नावं आता ज्योतिताईंनी वाचून दाखवलीच आहेत आपल्याला. पुढची नावं आता मी वाचून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे श्री नाईक पोपकर. हे सँडोज मधील केमिकल डिपार्टमेंटमध्ये सुरुवातीला केमिस्ट म्हणून जॉईन झाले आणि केमिकल डिपार्टमेंटमध्येच ऑफिसर पदापर्यंत पोहोचले. कालांतराने त्यांनी सँडोज मधली नोकरी सोडून सिल्वासा येथे स्वतःची रासायनिक कंपनी उभी केली. ते आपल्या सँडोजच्या प्रत्येक वर्षाच्या गेट टुगेदर मध्ये आवर्जून येत असत. एकदा त्यांच्या निमंत्रणावरून आपल्याकडनं 25-30 लोक सिल्वासाला गेले होते. तेथे त्यांनी खर्चाचा सर्व भार उचलून सर्वांचे अतिशय रॉयल आदरातिथ्य केले होते. ती अगदी लक्षात राहण्यासारखी सहल झाली होती. असे हे उमदे व्यक्तिमत्व आता आपल्यातून हरपले आहे. नंतरचं नाव आहे श्री MR पवार. यांचे 7/7/2020 रोजी दुःखद निधन झाले. MR पवार हे डाईटच्या मिलिंग मिक्सिंग डिपार्टमेंटमध्ये सिनियर ऑफिसरच्या पदावर होते. त्यांनी सँडोजच्या क्रेडिट सोसायटीचे देखील काम पाहिले होते, त्यामुळे ते सर्वांना परिचित होतेच. काही काळानंतर ते सँडोज सोडून रसायनीतील दुसऱ्या कंपनीमध्ये गेले. त्यांच्यानंतर मिलन पठाडिया यांचा नंबर येतो. मिलन पठाडिया हे डाईस गोडाऊन मध्ये कार्यरत होते. त्यांचंही दुःखद निधन झाले आहे. श्री दशरथ भोईर हे डाईस गोडाऊन मध्ये पॅकर म्हणून कार्यरत होते आणि नंतर ते क्लेरियंट मध्ये परचेस ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अतिशय हसतमुख स्वभाव होता. त्यांचंही दुःखद निधन झालं आहे. श्री अशोक केणी हे डाईटच्या मिलिंग मिक्सिंग डिपार्टमेंट मध्ये ऑपरेटर म्हणून पहिल्या VRS पर्यंत कार्यरत होते. त्यांचं दुःखद निधन झालं आहे आता. श्री कौशिक रिंदानी 25/9/2020 रोजी यांचे दुःखद निधन झाले आहे. रिंदानी साहेब हे डाईस QLR डिपार्टमेंट मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते. धार्मिक वृत्ती आणि मितभाषी व्यक्तिमत्व असलेली ही व्यक्ती सर्वांच्याच परिचयाची होती. रोहिदास पाटील हे डाईटच्या QA डिपार्टमेंटमध्ये लॅब अटेंडंट म्हणून कार्यरत होते. क्रीडा क्षेत्राची आवड असणारी अशी ही व्यक्ती होती. ते स्वतः एक उत्तम कबड्डीपटू होते. त्यांचंही दुःखद निधन झालंय या काळामध्ये. श्री रमेश शिरोडकर 7/1/2021 रोजी त्यांचं दुःखद निधन झालंय. रमेश शिरोडकर हे डाईटच्या डिपार्टमेंटमध्ये ऑपरेटर म्हणून जॉईन होऊन सुपरवायझरच्या पदापर्यंत पोहोचले. अतिशय मनमोकळ्या स्वभावाचे असे शिरोडकर
राज्य स्तरावरती कबड्डी स्पर्धा खेळलेले होते. श्री सुधीर कर्वे यांचे 7/3/2021 रोजी दुःखद निधन झाले. सदा हसतमुख असलेला हा माणूस अतिशय मितभाषी होता. डाईस गोडाऊन मध्ये ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. छानपैकी कविता वगैरे करायचे. त्यानंतर भीमसेन उर्फ संदीप राजे त्यांचे 8/3/2021 रोजी दुःखद निधन झाले. असा कायम हसतमुख असलेला माणूस, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले भीमसेन राजे डाईस क्वालिटी अशुरन्स मध्ये केमिस्ट म्हणून कार्यरत होते. सँडोज मधनं VRS घेतल्यानंतर आणि त्यापूर्वी देखील त्यांनी सिटी लाईट एरियामध्ये क्लासेस घ्यायचे ते मॅथ्स आणि सायन्स या विषयामध्ये. अतिशय डिव्होटेड टीचर म्हणून त्यांची ख्याती होती. स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांना टीचर म्हणून नॉमिनेट केलं होतं स्पेशल ट्युशन घेण्यासाठी. जे टॅलेंटेड स्टुडंट्स असतात त्यांना यंग सायंटिस्टच्या परीक्षांसाठी मदत व्हावी म्हणून त्यांना नॉमिनेट केलेले होते. त्यांच्यानंतर श्री विष्णू मडकईकर हे फार्मा क्वालिटी कंट्रोल मध्ये केमिस्ट म्हणून होते. त्याच्यानंतर ते VRSच्या वेळेला ऑफिसर या पदापर्यंत पोहोचलेले होते. एक हसतमुख व्यक्तिमत्व होतं. त्यांचं ऑगस्ट 2020 मध्ये निधन झालं. त्याच्यानंतर वर्णन परेरा हे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला फिटर या पदावरती होते आणि मिलिंग मिक्सिंग या डिपार्टमेंटमध्ये ते मेंटेनन्सचं काम बघायचे. एक हसतमुख, चेष्टा मस्करी करणारा असा माणूस हा होता. त्यांच्या कामामध्ये वर्णन परेरा हे अतिशय निष्णात होते. आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये ते धर्मेंद्र म्हणून ओळखले होते. त्यांच्यानंतर श्री N शेखर 13/8/2020 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. IT ऑपरेशन हेड म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर CEO IT या पदावर ते कार्यरत होते. सगळ्यांशी अतिशय खेळीमेळीचे वागण्याचा त्यांचा स्वभाव होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात त्यांचे निधन झाले. श्री K भास्करन त्यांचं 28/9/2020 रोजी दुःखद निधन झालं. एक हसतमुख माणूस, सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व असलेले भास्करन इंजिनिअरिंग स्टोअरमध्ये हेड क्लार्क आणि परचेस अधिकारी म्हणून कार्यरत होते. डिपार्टमेंटमध्ये कोणतीही वस्तू आवश्यक असेल तर त्वरित उपलब्ध करून देत असत. त्यांचंही निधन झालं आहे. श्री दिलीप गोखले त्यांचं 17/10/2020 रोजी दुःखद निधन झाले. दिलीप गोखले हे हेड ऑफिसमध्ये होते. नंतर सीड्स डिव्हिजन मध्ये मॅनेजर या पदावरती ते कार्यरत होते. सरोज परुळेकर आपल्या महिला सहकारी 24/10/2020 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. यापूर्वी IBM विभागाचे काम पाहत होत्या. त्यानंतर त्या टाइम ऑफिसमध्ये सिनियर क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. परिचित व्यक्तिमत्व असलेल्या सरोज परुळेकरांच्या बोलण्यात मधाळ मालवणी गोडवा होता. त्याही आपल्यातून आता गेलेल्या आहेत. शैलेश वारंग यांचे 30/12/2020 रोजी दुःखद निधन झाले. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर या पदावर ते कार्यरत होते. श्री प्रमोद शिंदे 8/12/2020 रोजी यांचं दुःखद निधन झालं. बॉयलर डिपार्टमेंटमध्ये ते ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. सुंदर हस्ताक्षर आणि रेखीव रांगोळी काढणे ही त्यांची खासियत होती. सार्वजनिक कामाची त्यांना आवड होती. आपल्या प्रत्येक गेट टुगेदरचे त्या आयोजन करण्यामध्ये आणि नियोजन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आणि सहकार्य असायचे. शेवटचे काही दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना देखील आपल्या सँडोजच्या गेट टुगेदर बाबत ते विचारणा करीत असत. पण दुर्दैवाने 8/12/2020 हा त्यांचा आपल्या सोबतचा शेवटचा दिवस ठरला. श्री दत्ता बर्वे यांचे 13/12/21 रोजी दुःखद निधन झाले. पर्सनल डिपार्टमेंटमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत होते. 1980च्या सुमारास त्यांनी सँडोज सोडली आणि ते गल्फमध्ये गेले. आपण वार्षिक गेट टुगेदर सँडोजचे करतो हे त्यांना समजल्यापासून ते आवर्जून आपल्या प्रत्येक गेट टुगेदर मध्ये सहभागी होत असत. त्यांना ट्रेकिंगची आवड होती, जी त्यांनी त्यांच्या रिटायरमेंट नंतर जोपासली होती. हल्लीच ते ट्रेकिंगला एका कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. पन्हाळ्याला ते गेले होते. तिकडेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. श्री SS नाईक
यांचे 10/12/2020 रोजी दुःखद निधन झाले. कॅल्शियम डिपार्टमेंटमध्ये ते ऑफिसर पदावर कार्यरत होते. नंतर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये स्टोअर कीपर पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. ही एकंदर 31 नावं आतापर्यंत ज्योतिताई आणि मी आम्ही दोघांनी मिळून घेतली. सँडोजच्या इतिहासामध्ये मला वाटतं, गेट टुगेदरच्या इतिहासामध्ये मला नाही वाटत एवढी नावं आतापर्यंत कधी आली असतील. याशिवाय आणखीन कोणाला जर काही नावं माहिती असतील की जे लोक दिवंगत झालेत पण त्यांची नावं नाही घेतली गेलेली, तर त्यांनी कृपया त्यांच्याबद्दल माहिती सांगावी, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला त्यांनाही श्रद्धांजली वाहता येईल. कोणी आहे का असं? आमच्याकडे 31 नाव उपलब्ध आहेत. हा, ते व्यतिरिक्त कोणाला कल्पना असेल तर त्यांनी आता सांगावं, म्हणजे आपण आपली लिस्ट अपडेट करू आणि त्यांनाही श्रद्धांजलीमध्ये सहभागी होऊया. सांगायचंय ना. शकील अहमद. शकील अहमद. शकील अहमद. ओके. अजून कोण आहे? मी बोलू का? हम्म. शकील अहमद हे आमच्या इथे इंजिनिअरिंगला इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटला कामाला होते. ते गोवंडीला राहायचे. मनमिळावू माणूस होता. सगळ्यांची खेळीमेळीने तो वागायचा आणि त्यांच्या कामामध्ये सिन्सिअर होता. त्याचंही निधन झालेलं आहे. तर या सगळ्या लोकांच्या बरोबर आपण त्यांनाही श्रद्धांजली वाहूया. तर त्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जे 2 मिनिटं शांतता पाळणार आहोत, हॅलो. त्यापूर्वी आणखी बोलू कोणी आहे का? थांबा, घाई करू नका. ते जयंत बोलल्यानंतर बोलायचं तुम्ही. आज घाणेकर प्लीज कॅरी ऑन. हा, तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यापूर्वी आणखी कोणाला जर या दिवंगत सहकाऱ्यांच्या बद्दल काही 2 शब्द बोलायचे असतील तर थोडक्यात त्यांनी बोलावे. एकेकानेच बोलायचं आहे, कृपा करून. अनम्यूट करा आणि बोला, आणि बोलून झाल्यावरती परत म्यूट करा. करेक्ट. मी विश्वनाथ परचुरे. हा, बोला परचुरे. माझा सहकारी प्रमोद गजानन शिंदे याच्याबद्दल मी जरा 2 शब्द सांगणार आहे. त्यांचे 2 स्वभाव विशेष या निमित्ताने मी आपल्याला सांगणार आहे. एक तर स्वभाव विशेष असे आहे की आधी लहानपणी असं नाही म्हणता येणार, वडिलांचं लवकर निधन झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी त्याच्यावरती पडली. एक बहीण आणि 2 धाकटे भाऊ अशींची जबाबदारी त्यांच्यावरती पडली. आणि त्यावेळेला कोणत्याही प्रकारची नोकरी, कायमस्वरूपी नोकरी नव्हती. अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून त्यांनी आपल्या कुटुंबाला चरितार्थ चालवला. यावेळेला त्याला जे काही बरे वाईट अनुभव आले त्याचा त्यांनी आपल्या जीवनात कधीच उल्लेख केला नाही किंवा त्याचा दुसऱ्या कोणालाही मागणूस न लागू देता स्वतः सतत हसतमुख राहून सगळ्यांशी खेळीमेळीने राहिले. ही एक त्यांची स्वभाव विशेषता आहे की आपल्याला जरी समाजाकडून जरी काही वाईट वर्तणूक मिळाली तरी आपण मात्र समाजाला देताना चांगलंच तेवढं द्यायचं. हा एक त्यांचा स्वभाव विशेष होता. दुसरा एक स्वभाव विशेष असा होता की काही वर्षापासून प्राणिक हिलिंग ह्या संस्थेच्या मार्फत ते समाजाचं काही देणं आपल्याला लागतं या हिशोबाने प्राणिक हिलिंगच्या ह्या माध्यमातून, योग साधनेच्या माध्यमातून आजारी माणसांचं मनोधैर्य वाढवणं आणि त्यांना त्यांच्या आजारातून लवकरात लवकर सुटका कशी होणं याच्यासाठी ते काउन्सिलिंग करत असत. अशा ह्या माझ्या सहकार्याला माझ्या सहकारी म्हणण्यापेक्षा मी तर त्याला माझा धाकटा भाऊ म्हणतो, मला मोठा भाऊ म्हणून मला मानत असेल. आणि आमचे जे 4 जणांचं जे कुटुंब होतं, म्हणजे मी, प्रकाश पेंडसे, संजीव लेले आणि प्रमोद शिंदे, हे आमचे परिवार असं होतं. त्या परिवारात ते मला मोठे म्हणून मानत असत सगळेजण. आणि हा माझा धाकटा भाऊ माझा गेला असं अति जे दुःख होतं असंच मला दुःख होत आहे. धन्यवाद विश्वनाथ. अजून कोणा बोलते? पाटील साहेब, काही बोलणार आहात आपण? Venki, would you like to talk something regarding Shekhar?
Venki, would you like to talk two words regarding? फटके तू बोल. हॅलो. Yeah. कोणी बोलणार नसेल तर मी बोलतो. हाँ ठीक आहे. कॅरी ऑन. प्लीज प्रोसीड. ऍक्च्युअली ह्या 32 मध्ये 3 लोक असे आहेत की जे माझ्या बरोबर किंवा मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. त्यातला एक आहे नेमिनाथ सावंत, दुसरा वाकचौरे आणि तिसरे मिस्टर कर्वे. नेमिनाथ आणि वाकचौरे हे दोघं ITP मध्ये माझ्या बरोबर होते. म्हणजे जवळजवळ आता त्याला 30 ते 35 वर्ष झालेत आणि तेव्हापासून माझा त्यांच्याशी फारसा संबंध नाही, कारण मीही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत गेलो आणि नंतर मास्टर बॅचेस मध्ये गेलो. पण मला नेमिनाथ पूर्णपणे आठवतो. नेमिनाथने नेहमी गंडा बांधला आणि मी आजपासून नॉनव्हेज खाणार नाही किंवा ड्रिंक जे काही मी थोडेफार घेतो तेही घेणार नाही हे सांगायला मला नेमिनाथ माझ्या ऑफिसमध्ये आला होता. आणि वाकचौरे तर खूपच नेहमी माझ्याबरोबर व्यवस्थित सल्ला मसलत करायला यायचा, कारण मला आठवतं त्यावेळी त्याचे मुलं इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनला शिकत होते आणि वाकचौरे फॅमिलीच्या दृष्टीने खूप सक्सेसफुल होते. दोघेही खूप मनमिळावू आणि शांत होते. पण माझा आणि त्यांचा जो सहवास होता तो हार्डली 2 वर्षाचा असेल, कारण ते त्यावेळी ऑपरेटरशिप मध्ये यायचे आणि मी जनरल मध्ये यायचो. तिसरे जे आहेत कर्वे साहेब, माझ्या आठवणीप्रमाणे कर्वे आधी डाईस गोडाऊनला जॉईन झाले ॲज ए गोडाऊन मॅनेजर आणि 2001 मध्ये त्यांना मास्टर बॅचेस मध्ये ट्रान्सफर केलं ॲज ए गोडाऊन हेड आणि मला वाटतं परचेस, हे दोघं रिस्पॉन्सिबिलिटी ते बघायचे. मी 2003 मध्ये जेव्हा मास्टर बॅचेस मध्ये गेलो त्यावेळी कर्वे आणि मी अशा 2च व्यक्ती होते की जे सँडोज मधून आले होते. बाकी सर्व लोक नवे होते आणि कर्वेंचं मास्टर बॅचेसचे जे काही थोडंफार आम्ही सक्सेस मिळवलं त्याच्यात खूप सिंहाचा वाटा आहे. कारण कर्वे आधी खूप प्रामाणिकपणे आणि सिन्सिअरली काम करायचे. जे काही त्यांना परचेस करायचं असेल, ज्या रेटने परचेस करायचं असेल तेव्हाच ते परचेस करतील. मी त्यांना किती सांगितलं हे परचेस करा किंवा कोणी त्यांच्यावर किती दबाव आणला तरी ते कधीही करायचे. दुसरी गोष्ट कर्वेंची खासियत म्हणजे ते खूप चांगले आणि उच्च दर्जाचे कवी होते. त्यांच्या कवितांना बक्षिसं सुद्धा मिळाली होती डोंबिवलीत आणि ते नेहमी कविता करायचे. सँडोजवर किंवा मास्टर बॅचेसवर त्यांनी खूप कविता केल्या आहेत. म्हणजे आम्ही त्यांना नेहमी आग्रह करायचो की कर्वे साहेब तुम्ही एक छोटा कविता संग्रह पब्लिश करा. आणि रिटायरमेंट नंतर त्यांना ते शक्य झालं की नाही मला माहिती नाही, पण जवळजवळ 6 महिन्या तरी माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालं. दुसरं कर्वेंचं म्हणजे कर्वे आमच्या सगळ्या पूजा कर्वे करायचे. विशेष म्हणजे गणपती आणि दसऱ्याची पूजा. आणि त्यावेळी कर्वे मास्टर बॅचेसच्या सगळ्या लोकांना सांघिक शपथ द्यायचे की मी मास्टर बॅचेस साठी सिन्सिअरली काम करेल, हार्डवर्क करेल, ऑनेस्टीने करेल. त्यांची ती जी ठरलेली शपथ होती ती आम्हाला सगळ्यांना नंतर खूप आवडायला लागली. आणि कर्वे आणि मी जवळजवळ 2015 मध्ये बरोबरच रिटायर झालो. पण त्यांच्यानंतर कर्वे पुण्याला शिफ्ट झाले, पण आम्ही नेहमी ते सर्व मास्टर बॅचेसच्या लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असायचे. असे कर्वे अचानक अगदी मागच्या शनिवारीच आपल्यातून निघून गेले. याचं मनस्वी खूप वाईट वाटतं. एक जवळचा माणूस गेला, एक हक्काचा माणूस गेला आणि हे तिघं सहकारी मला पूर्णपणे आठवतात. आणि तो जो मी देवाकडे प्रार्थना करतो की त्या तिघांच्या आत्म्याला शांती लाभो. नमस्कार. आणखी कोणाला बोलायचंय? जयंत प्रधान मडकईकर बद्दल बोलायचं असेल तर अनम्यूट कर आणि बोल. फोटोला हात लाव ना.
अनम्यूट कर बोलायचं असेल तर. पुन्हा एकदा जयंत, पुन्हा एकदा टच कर द्या तिकडे. जयंत सॉफ्टली टच दॅट आयकॉन, फर्स्ट वन माईक. ओके. अजून म्यूटच येत आहे. जस्ट हॅलो पत्की, हा, अरे तू कर ना अनम्यूट त्याला, जयंतला. जयंतला तू अनम्यूट कर ना, त्याला नाही येत तर. can you do, if you are host, can you do him unmuted? You can't. You can host can mute, not unmute. He can just indicate him. Okay, Jain, just try. Meantime, Venki, would you like to speak? You can speak in English, please. Please. 2 words. Bhatke, you bowl. Bhatke, you talk. Okay. Actually, on behalf of Venki, my ex-boss, currently actually Venki is in USA, but he said that something regarding Shekhar. That's why he has joined today. तर शेखरचा परिचय बेसिकली वेंकीने शेखरला सँडोज मध्ये इंट्रोड्यूस केलं. तर शेखरची ही अशी होती की शेखर वॉज वर्किंग इन द पॉवर कम्प्युटर्स ॲज ऑपरेशन हेड काइंड ऑफ थिंग. आणि तिकडे आपण सँडोजच्या प्रोसेसिंगसाठी जायचो तेव्हा आपल्याकडे काय स्वतःचा असा मेन फ्रेम वगैरे नव्हता. तर तिकडे शेखर वॉज इन्चार्ज ऑपरेशनचा वगैरे. आणि वेंकीला वाटलं की ही इज व्हेरी राईट पर्सन फॉर सँडोज. आणि मग वेंकीनी शेखरला सँडोज मध्ये आणलं फॉर ऑपरेशन इन्चार्ज वगैरे. आणि मग काही अराउंड 82 ला वगैरे. आणि त्यानंतर काही वर्षांनी लेफ्ट सँडोज, ही जॉईन अमेक्स. तर वेंकीबद्दल मी काही जास्त बोलत नाही. पण मग देन शेखर पुढे हे करत ही हॅज बिकम द हेड ऑफ दिस थिंग इंडिया ॲज ए CEO. अँड ही हॅज डन हिज जॉब व्हेरी, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी हे केलेलं आहे. आणि सँडोजला बराच सक्सेस आणून दिला IT मध्ये. दॅट इज वन थिंग. शेखरचा स्वभाव ऑलरेडी जयंतनी वाचून दाखवलंच की वॉज व्हेरी फ्रेंडली काइंड ऑफ पर्सन. आणि रिटायर झाल्यानंतर एक साधारणपणे 2-3 वर्षामध्ये ही वॉज ॲब्सोल्युटली ओके. तब्येत काय आजार नव्हता, काही नाही. रात्री अराउंड 9च्या सुमारास टेबलावर बसला होता आणि 15 मिनिटामध्ये त्याला एक मॅसिव्ह कार्डियक अटॅक आला आणि एक्सपायर्ड. म्हणजे कोणालाही कल्पना नव्हती असं का होईल. ही वॉज ॲब्सोल्युटली ऑल राईट. तो संध्याकाळी खाली जाऊन आला होता सोसायटीमध्ये वगैरे. पण डिनरच्या वेळेला टेबलवर बसला होता आणि तो 15 मिनिटात गेला. अतिशय शॉकिंग न्यूज फॉर अस. आणि शेखर खूप लोकांच्या परिचयाच होतं की खूप लोक शेखरला ओळखत होती वगैरे. आणि वी लॉस्ट व्हेरी गुड फ्रेंड. ठीक आहे, दॅट इज शेखर. धन्यवाद. अजून पुढे कोणा बोला? जयंत, कुड यू अनम्यूट युअर सेल्फ? जयंत प्रधान अनम्यूट होत आहे का? ठीक आहे, अजून कोणाला बोलायचं आहे? नाहीतर आपण मेजुरेंद्र साहेबांना रिक्वेस्ट करूया, काय बोलाय 2 शब्द बोलतील तर. राजीव नाईक, काय बोलायचं आहे का? ओके. मेहरोत्रा साहेब बोलतात ना. मैं 3 जनों को जिनका देहांत हो गया है उनको जानता था. एक तो कोटियन रिटायरमेंट के बाद जो ये बंबई से चले गए, ये निरी चिट्ठियां लिखते थे अखबारों में और खुशवंत सिंह को लिखते थे ये. और ये आम तौर से मुझको वो चिट्ठियां भेजते थे और ये भी बताते थे कि क्या हुआ सैंडोज में, अगर किसी का देहांत हो गया तो वो बताते थे. तो जब प्रकाश पेंडसे ने हमसे कहा कि ये श्रद्धांजलि आप लोग रख रहे हैं तो मैंने कहा मैं जरूर आऊंगा. और हमने कहा कि हमें कुछ लोगों के बारे में तो पता रहता है, सबके बारे में नहीं, पर जो ये आप लोग कर रहे हैं वो बहुत अच्छी चीज है कि जो हम लोगों के संग काम किए, हम सब इस उम्र में आ रहे हैं कि एक न एक दिन हम सबको इस दुनिया से विदाई लेनी पड़ेगी. बट ये चीज हम उनको जो चले गए उनको श्रद्धांजलि दें और उनके परिवार को भी समझाएं, ये अच्छी चीज है. 2 और जन जिनको मैं जानता हूँ जिनके संग मैंने काम किया था, एक तो रिंदानी, जो किसी ने बताया भी था कि वो बाद में काफी धार्मिक हो गए थे और काफी काम करते थे चिन्नानंद आश्रम के लिए. कभी कदार मुझसे बात करते थे.
दिलीप गोखले के बारे में तो बहुत लोग जानते हैं। उनका निधन अचानक हो गया। उन्होंने अफ्रीका में एक नया उद्योग भी स्थापित किया जो वो खुद चला रहे थे। और हर एक इंसान अपना अपना काम करता है रिटायरमेंट या छोड़ने के बाद, बट एक दिन हम सबको इस दुनिया से भी जाना है और हम भी सबको श्रद्धांजलि देना चाहेंगे जिनके आपने नाम दिए। कुछ के नाम तो मैं जानता हूं, मैं संपर्क में भी आया हूँगा और उनके परिवार को भी कहूंगा कि ये दुखद घटना है, बट इसका सामना करें और उनकी आत्माओं को शांति दें, यही मैं कहना चाहूंगा। नमस्कार। आणखी कोणाला बोलायचं आहे? मिसेस प्रधान बोलणार आहात? मला वाटतं आता कोणी नाहीये. पत्की अजून आपण 1 मिनिट थांबूया कोणाला बोलायचं असेल तर, आणि 1 मिनिटात कोण नाही आलं तर मग देन वी विल ओके कंटिन्यू. ओके. लेट्स प्रोसीड. आता आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून दिवंगत सहकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मृतात्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करणार आहोत. तर आता 2 मिनिटं आपण शांतता पाळूया. श्याम, ओम शांती शांती. ओम शांती शांती. श्याम, आता तू तुझं निवेदन चालू कर. श्याम जगताप. श्याम जगताप. नमस्कार, मी श्याम जगताप. आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे. सँडोज ओल्ड अँड गोल्ड ग्रुप मधील सभासदांनी आपली वैयक्तिक संपूर्ण माहिती दिल्यास आम्ही कमिटी मेंबर ती माहिती गुप्त ठेवू. ह्या माहितीचा ग्रुप मधील सभासदांसाठी भविष्यातील संपर्कासाठी किंवा कुठल्याही अडीअडचणीसाठी उपयोग होऊ शकेल. त्यामुळे स्वमाहितीचा हा नमुना आपल्या ग्रुपवर आधी पाठवला आहे. हवा असल्यास आपल्या माहितीसाठी आम्ही पुन्हा पाठवू. आणि आपली वैयक्तिक माहिती ग्रुपवर न पाठवता श्रीयुत प्रकाश पेंडसे यांच्या व्हॉट्सअप नंबरवर देणे. त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे 9969024154 किंवा प्रकाश पेंडसे 1952@gmail.com ह्या मेलवर पाठवायचे आहे.
ठीक आहे, 1 मिनिट श्याम, आधी जस्ट इंटरफेअर यू. फक्त आता श्यामने जी माहिती दिलेली आहे तर त्याच्यामध्ये एक कव्हर करायचं राहिलं की ही माहिती काय आहे. तर बेसिकली या माहितीमध्ये अपेक्षित असं आहे की आपलं सँडोज जीएनचं नाव, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असं आहे. ईमेल ॲड्रेस. माहिती फक्त एवढंच की काय आणि एक फोटो पाठवावा आपला. तर बेसिकली या माहितीचा असा हे आहे उपयोग असा आहे की बर्थ डेटमुळे आपण काहीतरी ग्रीटिंग मध्ये पाठवू शकतो. ब्लड ग्रुपमुळे आपल्या कोणाला सहकार्याने काय ब्लडची आवश्यकता भासली तर तो ब्लड ग्रुप आपण दिल्यासाठी मदत करू शकतो. आणि ऍड्रेस आपल्याकडे प्रॉपर असला आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असला तर अशी काही हे करायला लागली आपल्याला व्यवस्था तर आपल्याकडे काहीतरी स्कोप राहील म्हणून ही कल्पना आहे. तर ते व्हॉलेंटरी आहे. कोणाला द्यायचं असेल तर प्रकाश पेंडसे त्या व्हॉट्सअप नंबर किंवा प्रकाश पेंडसेचा ईमेल ॲड्रेस तिकडे ती पाठवावी आणि ती माहिती गुप्त ठेवली जाईल. कारण असं नको व्हायला की मग तुमचा फोटो दिला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, ॲड्रेस दिलेला आहे, त्यामुळे ती गुप्त ठेवली जाईल. फक्त कमिटीकडे राहील आणि त्याचा योग्य तेव्हा उपयोग केला जाईल. धन्यवाद. आता पुढे विषय सोडून बाकी कोणाला काही सजेशन किंवा काही हे असेल तर आपण बोलू शकता. 4-5 मिनिट आपण त्याच्यावर आपण घेऊ शकतो. पत्की जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तो याहूचा घ्यावा, प्रकाश पेंडसे @yahoo.co.in हा घ्यावा सगळ्यांनी. तो मी परत एकदा सगळ्यांनंतर पाठवून देतो तो सगळ्यांना, पण जीमेलच्या ऐवजी याहू घ्यावा. ठीक आहे, तो मी नंतर पाठवतो सगळ्यांना. हे फॉर्मॅट परत ग्रुपवर जाईल त्यामुळे त्यांना नाहीये. दॅट्स ओके. आता आपला बेसिकली श्रद्धांजलीचा कार्यक्रम तसा संपलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही सजेशन्स असतील, काही बोलायचं असेल वगैरे तर बोलू शकता. कारण ही आपली अपॉर्च्युनिटी आहे की वी कॅन एक्सचेंज अवर आयडिया. एक 5 मिनिट आपण त्यात घालू शकतो. तर घोरपडे का बोलायचं आहे का? हँड रेस केलेला आहे तो. डोंगरेंनी पण हात वर केलाय. डोंगरेचा हात वर आहे. डोंगरेला काय बोलायचं असेल नाही ठीक आहे. त्यावेळेला काय असतं ते चुकून सर्व होतं का आपण एक मिनिट मला बोलायचं नव्हतं. फक्त ह्या जी सजेशन केलेली आहे ती खूप चांगली आहे. याचा भविष्य काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे कोणाला तरी याचा उपयोग होईल अशी मला आशा आहे. करेक्ट. बेसिकली वसंत घोरपड इज फ्रॉम सेफ्टी ग्रुप, त्यामुळे ही नोज सेफ्टी प्रिकॉशन्स काय आहेत. दिस इज वन ऑफ द मेजर्स की ब्लड ग्रुपचे डेटा अवेलेबल असणं आणि माणूस अवेलेबल असणं ॲड्रेस. सो आय अप्रिशिएट घोरपडेचे हे अनुमोदन आहे. डोंगरेला काय बोलायचं आहे? डोंगरे हात वर केलेला आहे तुम्ही. डोंगरे बोलायचं असेल तर अनम्यूट करून यू कॅन स्पीक प्लीज. त्यांनी हात खाली केला आता. ठीक आहे ठीक आहे. ते चुकून झालं असेल. लेट्स नॉट टेक एव्हरीथिंग व्हेरी सिरियस. कारण आपण सर्वात जण इन्क्लुडिंग मायसेल्फ आपण नवीन आहोत झूमला. आपला चांगला वापर करू शकलो आपण या कोरोना काळामध्ये. What is you want to speak something? No, I was just saying hi to Dongre. Okay. हॅलो. हा सुधाकर दळवी. नाही मला असं म्हणायचंय की आता आपण 50 जण आपण आता एकत्र आहोत. तसं व्हॉट्सअपवर आपण सर्व एकमेकांना संपर्क करू शकतो. पण एकत्र तिथे आपण असल्यामुळे की यावर्षी आपली पिकनिक नाही झाली त्याला कारण सर्वांना माहितीच आहे. परंतु जर एप्रिल मे मध्ये जर असली तर कोणाची तयारी आहे का? नसेल मग पुढच्या वर्षी त्याविषयी मत ऐकून घ्यावं. आता जी 40-50 लोक हजर आहेत त्यांच्याकडे एप्रिल मध्ये शक्य तरी ती घ्यावी का? जर कोविड व्यवस्थित असेल तर. हॅलो. आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम तर आहे. लक्ष्मीकांत. हा बोला. मी बोलतोय. हा बोल. मात्रे. हा आनंद मात्रे बोला. आता जो यांनी दळवी साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे बऱ्याच लोकांच्या मनात तो प्रश्न असू शकतो. परंतु आपण एक प्रिकॉशन म्हणून एक कोविडच्या संदर्भातली जी प्रिकॉशन घेऊन आपण जो कार्यक्रम पुढे ढकललेला आहे
कॅन्सल केलेला अजून कॅन्सल केलेला नाही, परंतु आता या क्षणापर्यंत देखील परिस्थिती अशी आहे की आपण एकत्र जमू शकत नाही. त्याच्यामुळे आपण मुख्य हॅलो, आवाज हे झाला. ठीक आहे, काही हरकत नाही. It's okay. पण सध्याची कोविडची परिस्थिती पाहिल्यानंतर एप्रिलमध्ये सुद्धा शक्यता वाटत नाही आजच्या नाही. तारखेला तर. आजच्या Right. तारखेला तर बरोबर. असं दिसतंय. ठीक त्यामुळे आहे, पूर्ण कल्पना असावी म्हणून हा विषय काढला. त्याचा हॅलो उद्देश बरोबर आहे भाऊ. संपूर्ण ट्रान्सपरन्सी असावी किंवा काय आपलं आहेत विचार ते इथे व्यक्त व्हावे. आता 50 जण आपण हजर आहोत म्हणून हा विषय काढला. हो नाही, विषय बरोबर, विषय काढला, हरकत नाही. हा. पण तो निर्णय सँडोज ओल्ड अँड गोल्ड मॅनेजिंग कमिटी जी आहे ती Absolutely. आणखी हो. 15 दिवसांनी प्रत्येक 15 दिवसांनी हो, हो, त्याचा हो. व्ह्यू घेत राहणार आणि सिच्युएशन प्रमाणे आम्ही निर्णय घेऊ आणि मग तो आपण सँडोज ओल्ड अँड व्हॉट्सअपवर टाकू गोल्ड शकतो. हा. ग्रुपवरती टाकता येईल तो. हो. अजून काही आहे? मला वाटतं आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? नसतील तर लक्ष्मण पत्के. लक्ष्मीकांत पत्के. लक्ष्मण नाही, ठीक आहे. लक्ष्मीकांत. हॅलो लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत पत्के आम्ही- सर. मला वाटतं विषय आता हा, मात्र अनम्यूट अँड स्पीक. येस. हा, ठीक आहे. ऍक्च्युली आपला आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आभार प्रदर्शन असं का आपल्याला काय जास्त करायचं नाही. 2 शब्दामध्ये फक्त मी एवढं सांगेन की आजची उपस्थिती साधारणपणे 60च्या दरम्यान होती. कारण काही पार्टिसिपंट जॉईन होतात, लिव्ह होतात, जॉईन होतात, लिव्ह होतात. तर साधारणपणे आजची उपस्थिती झूम मीटिंगची 60 होती. आपण सर्व सहकारी मित्रमंडळी या झूमच्या माध्यमातून शोकसभा श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झालात. आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी योग्य ती काळजी घ्या, सुरक्षित राहा, एकमेकांशी संपर्कात राहा. धन्यवाद. लवकरात लवकर इनोक्युलेट करून घ्या.